खरं म्हणजे या काही गोष्टी ज्या आहेत आता ज्या बोलतोय मागच्या पण मीटिंगमध्ये इथे मांडल्या, आजही मांडल्या, तर त्या मागच्या बजेटच्या वेळेला आणि त्यावेळेला सुद्धा मांडलेल्या आहे. अर्थात त्यावेळेला अधिक त्याची काही फार लक्ष देण्यात आलं नाही. आता या वेगवेगळ्या समाजांना, या घटकांना, तरुणांना विशेषतः नोकरी धंद्यामध्ये छोटे मोठे ज्या निधी देण्याचा जो आहे कार्यक्रम, मी मागे सांगितलं होतं की 25 वर्षामध्ये ओबीसीला 2500 कोटी आणि 3 वर्षामध्ये या मराठा समाजाला आपण 25,000 कोटी रुपये दिले. त्यातलं एक उदाहरण म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. हे आपलं जे आहे बजेट आहे, बजेटचे कागद आहेत सगळे, आणि या बजेटमध्ये जर आपण पाहिलं, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ 750 कोटी रुपये, चेक करून ते मराठा समाजासाठी 750 कोटी रुपये देण्यात आले. माझा त्याला विरोध नाही आहे. माझा विरोध हा आहे की त्या बजेटमधली दुसरी एक प्रत आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ 5 कोटी रुपये, इथे 750 कोटी रुपये आहेत, इथे 5 कोटी रुपये. इतरांना सुद्धा. तर मी म्हटलं हे जे अशी जी डिस्पॅरिटी जी आहे हे असता कामा नये ना. उलट हा समाज जो आहे, मी मीटिंगमध्ये सांगितलं की 54% हा समाज 1931 पासून मांडण्यात आलेला आहे, त्यावेळच्या जाती गणनाप्रमाणे, आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा मंडल आयोगाला मान्यता देताना त्या 54%वर 27% आरक्षण दिलेलं आहे. हे 54% आहेत. 20% दलित आणि आदिवासी आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. 13% आणि 7%, 74% झाले. 3% हा निश्चितपणे ब्राह्मण समाज असणार, 77% झाले. त्याच्यानंतर मग जैन आहेत, इतर जे आहेत वगैरे वगैरे, आणि मग उरलेला जो आहे हा मराठा समाज आहे. आता किती आहे काय तो तुम्ही विचार करा. आमचं म्हणणं असं आहे की ह्या 54% समाज असलेल्या मला 5 कोटी तुम्ही देता आणि तिथे 750 कोटी रुपये देतात, काय चाललंय काय म्हटलं, ते बघा तुम्ही. तर हा एक प्रश्न जो आहे मी आज मांडला, पण ते म्हणाले की नाही काय हे सगळं सुधारितरित्या जे आहे परत एकदा मांडणी करून, कारण आमचे जे आहेत काहीतरी 20-22 छोट्या छोट्या कंपन्या आहेत, म्हणजे ओबीसी महामंडळ आणि त्याच्या अंतर्गत आहे. ओबीसी महामंडळाला आले तरच पैसे खाली येतील ना. तर तिथे 5 कोटी आहेत, खाली काय येणार, काहीच येणार. त्याच्यानंतर अजूनही जे आहे परत पुन्हा मागणी आम्ही केली की जिल्हा वसतिगृह, मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह जिल्ह्यामध्ये, आणि विभागीय प्रादेशिक जे कार्यालय आहेत या ओबीसी डिपार्टमेंटची, त्यांना जागा देण्याचा प्रस्ताव अजूनही महाराष्ट्राचा पूर्ण झालेला नाही. त्याच्यावर ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे. आणि मग या महाज्योतीमधील जी मंडळ आहेत त्याच्या अंमलबजावणीसाठीचे संचालक मंडळ पाहिजे.
त्यांना पूर्ण स्टाफ दिलेला नाही आहे अजून. महाज्योतीला आणि ह्या इतर मागासवर्गीय हे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला स्टाफ दिलेला नाही अजून पूर्ण. तो स्टाफ ताबडतोब द्या. त्याच्यानंतर सरकारी सेवामधील ओबीसीचा जो आहे वाटा हा 27% आहे. परंतु शासनाच्या रिपोर्टप्रमाणे आतापर्यंत फक्त 9% ओबीसी या सरकारी कार्यालयांमध्ये त्यांना जागा मिळाली. फक्त 9%. म्हणजे बॅकलॉग आहे. बॅकलॉग आता बघा किती आहे. 2/3 बॅकलॉग आहे. 1/3 फक्त जागा भरल्या. 2/3 बॅकलॉग आहे. त्याचा मागोवा घ्या. आरक्षण जेव्हा आपण मागतो नोकरी धंद्यामध्ये याच्यात त्याच्यात त्यामुळे हा पण बॅकलॉग एवढा बॅकलॉग आहे हा भरा. मध्ये आम्ही जे मागे दलित समाजाचा आदिवासी समाज असा ड्राईव्ह घेतला होता की प्रत्येक ठिकाणी किती आहेत आणि त्याप्रमाणे निर्णय केले होते आम्ही की अगोदर हा बॅकलॉग भरा. तसं आमचं म्हणणं आहे की ओबीसीचा बॅकलॉग तर भरा. हा एक आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता आम्ही कोर्टामध्ये जे आहेत वेगवेगळ्या ह्या ज्या आमच्या जाती आहेत 374 जाती तर शक्य नाही. पण त्यातल्या काही प्रमुख जातींकडून जे आहेत आम्ही त्यांच्या संघटनांकडून आम्ही रीट जे आहे हे हायकोर्टामध्ये काही दाखल केले. काही आज सुद्धा दाखल होतील. आज मेन्शन सुद्धा करणं असं मला वकिलांनी सांगितलं. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाभिक महासंघ आहे. त्यांचा मी एका रीटवरती आहे. अखिल अहिर समाज सुवर्णकाळ संस्था त्यांच्या नावाने एक आमचं ॲफिडेव्हिट गेलं. कुणबी सेनेच्या नावाने एक ॲफिडेव्हिट गेलेला आहे. एक माळी समाज महासंघाच्या वतीने एक ॲफिडेव्हिट करतो. एक समता परिषदेचे आमचे कार्यकर्ते हे पदाधिकारी सदानंद मंडलिक यांच्या नावानं असे 4-5 जे आहे रीट जे आहे हे आम्ही दाखल करतो आहोत. आणि याच्यामध्ये जे आम्ही ताबडतोब काही ना काहीतरी आम्हाला सवलत मिळाले पाहिजे. याच्यामधून काय म्हणतात सवलत मिळाली पाहिजे किंवा निर्णय झाला पाहिजे लवकरात लवकर. याचं कारण असं आहे की 2 तारखेला तो GR निघाला, जो वादग्रस्त GR असं मी म्हणतो. आता 10 तारखेला हे विभागीय आयुक्तांचं पत्रक सगळ्यांना गेलं. विशेषतः कुणाला गेलंय ते मराठवाड्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये वरती लिहिलेलंच आहे की मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबद्दल. आणि मग ते वेगवेगळे जे आहे तुमचे जे आहे ते शासन क्रमांक वगैरे पत्रकाचे क्रमांक वगैरे सगळे ते दिलेले आहेत. आणि पुढे जे आहेत मोठे पत्रक तुम्हाला मी देतो ते मराठा आंदोलनात दाखल झालेले गुन्हे माघार घेण्याचं ते आहे. ते सगळं ठीक आहे, ते करा तुम्ही. पण विशेष म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हास्तरीय आयोजित करण्यात येणाऱ्या ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते 2 सप्टेंबर 2025च्या
शासन निर्णयान्वये, म्हणजे आता 2 तारीख झाले, शासन निर्णयान्वये मराठा समाजातील काही व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे. 2 तारखेला निघाला, आता ताबडतोब 10 तारखेला त्यांचं म्हणणं तर वाटप करून टाका. पालकमंत्र्यांनी तिकडे पाहू शकतो. या सगळ्याचा परिणाम असा होतो आहे त्या त्या ठिकाणी की आतापर्यंत 4-5 आत्महत्या दुर्दैवाने त्या विभागात झाल्या. 11 सप्टेंबरला भरत कराड रेणापूर तालुक्यातील या तरुणानं ओबीसी आरक्षण संपुष्टात येतंय म्हणून आपलं जीवन संपवलं. 14 सप्टेंबरला गोरख नारायण देवडकर त्याच कारणावरून त्यांनी आत्महत्या केली. त्याच दिवशी हा नाथापूर गावातील आहे, बीड जिल्ह्यातील, आणि त्याच दिवशी नागनाथ कांगणे महालिंगी तालुका कंधार याने आत्महत्या केली. आणि 15 सप्टेंबरला धनंजय नाथा गोरे हस्तपोखरी तालुका अंबड यांनी आत्महत्या केली. माझी एक तर सगळ्यांना विनंती आहे, समाजाला, ओबीसी समाजाला, भटक्या विमुक्त, कृपया या आत्महत्या करू नका. आम्ही पूर्ण ताकदीनं आपलं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल. पण ही सुद्धा मागणी मी केली की जे आत्महत्याग्रस्त जे काही कुटुंब आहेत, त्यांच्या कुटुंबात आत्महत्या झाली, इतर समाजाच्या सुद्धा काही आत्महत्या झाल्या, त्या समाजातील आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या व्यक्तींना काही आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात आली. हाच नियम जो आहे हा इथे सुद्धा लागू करावा ओबीसीच्या बाबतीत. हे जे होत आहे ते आपण मगाशी तुम्ही त्याप्रमाणे हे पहा, मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे, सरळ सरळ. हा ओरिजिनल दस्तऐवज एक दाखवतो तुम्हाला मी, तुम्ही नंतर पहा. खोडून लिहिलं आहे, हाताने लिहिलं आहे. मराठी कुणबी, काय पण नाही, मराठा कुणबी, मराठी कुणबी, मराठा कुणबी हातात लिहिलं आहे. हस्ताक्षर शाही सगळ्यात फरक आहे. म्हणजे असं तुम्ही खडाखोड करून लिहिलेलं आहे. खाली मराठा आहे लिहिलं, वरती कुणबी. तुम्ही हे पहा, तुम्ही ज्यांना बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता. आणि म्हणून आम्ही मागणी केली, मी आता ते काय करत की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे, तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण, दुसऱ्या न्यायमूर्तीची, त्यांना हे काम देऊया की ही समिती या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असतील ते शोधा आणि थांबवा. आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या या गोष्टींचं सगळं संरक्षण करणं. त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो, हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी याचा विचार करा. हा सुद्धा मुद्दा मी ते मांडला. आता पुढे काय काय होतं ते बघूया. हे जे दाखले आहेत ते किती सापडले आणि बोगस जे दाखले किंवा नोंदी आहेत ते किती सापडले आणि कुठून सापडले? अहो, हे जे आहेत ना, आम्हाला तिकडचे जे आहेत ना त्या विभागातील
ऑफिसमधल्याच लोकांनी पाठवून दिले. पण किती ऐकून घ्या हो. ते जर मला माहिती असतं 1 लाखो लोकांच्या, त्याच्यासाठी तर मी समिती नेमायला सांगतोय ना. दे मस्ट बी इन लॅक्स. पण हे नोंदी आहेत, रेकॉर्ड आहेत. अरे ते खोटं लिहिलेलं आहे त्याच्यावर. मराठा समाजावर सरळ सरळ खोटं लिहिलेलं आहे. पहा ना तुम्ही. पण ज्या कुणबी नोंदी खऱ्या असतील त्याला आपला आक्षेप नसतो. खऱ्या नोंदीला काय हरकत नाही. खरं आहे तर करा ना. आणि म्हणूनच मी सांगितलं, मागचं जे पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुणबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं. आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला मग मराठा समाजाने. म्हणजे अगोदरच हे खोटी लिहिलंच आहे. आणि आता सरळ परिपत्रक काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने कुणबी करून घ्या म्हणून. तुम्ही सुरुवातीला एक सोलापूरचं पत्रकचं समोर आणलं होतं. त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं प्रमाणपत्र वाटपा संदर्भामध्ये लिहिलं हे देखील समोर आणलं होतं. त्यानंतर तुम्ही महसूल मंत्र्यांशी बावनकुळेशी बोलला होता, त्यांना फोन केला, परत ते सुधारण्यात आली. हे असताना सुद्धा अजूनही अशा पद्धतीचे जात असतील तर सरकार तुमचं ऐकत नाही का? तुम्ही सत्ताधारी पक्षात एक महत्वाची मी ह्या प्रश्नाला उत्तर देत नाही. मी समितीमध्ये काय मांडलं आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगतो. समिती कोण स्थापन करणार? समिती कोण स्थापन करणार? आता हे जे आहेत आमचे मंत्री जे आहेत त्याचा विचार करतील आणि त्याप्रमाणे जे आहे पुढे काय करायचं ठरवतील. आम्ही तर मागणी केलेली आहे की शोधा आता कसं काय करायचं. जी समिती गठीत करा असं सांगताय, तर आता जी महसूलने आदेश काढले ना ते स्थानिक पातळीवरचे प्रशासकीय अधिकारी घेतलेले. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करण्याच्या संदर्भात कुठली समिती असेल तेच अधिकारी असणार आहेत ना. दुसरे करता येईल ना आम्हाला जर न्यायमूर्ती. मग असं आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये जात पडताळणीवाले काय जात ठरवणारे ही प्रक्रिया होतीच ना. ती असताना सुद्धा खास कुणबी तिकडच्या शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे नेमले ना तुम्ही समितीत. तसंच दुसरी समिती की बाबा हे चुकीचे आहेत का हे शोधा जरा. एवढंच आमचं. मागच्या बैठकीत पण तुम्ही मागणी केली होती ना की शोधपत्रिका काढायच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत. काम केले ना. तीच ही मागणी आहे ना. आठवडा झाला अजून त्याच्यावर काही पुढे झालं नाही का? असं आहे की 1 आठवड्यामध्ये काय काय होतं. आम्ही 1 आठवड्यामध्ये एकच झालं की काही पैसे जे आहेत आम्हाला ताबडतोब जे आहेत ओबीसी त्या खात्याला मिळाले, काही रिलीज झाले, काही जे आहेत आणखीन डिसेंबरच्या याच्यामध्ये काय म्हणतात तुमच्या पुरवणी मागण्यामध्ये द्या असं सांगितलेलं आहे. काहीची मागणी करतात. बाकीच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आता विचार चालू काय काय करायचं कसं. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की अण्णासाहेब पाटील विकास मंडळाला 750 कोटी मिळत आहे, एकीकडे दुसरीकडे दुसऱ्या समाजाच्या मंडळाला केवळ 5 कोटी मिळत आहे. याची प्रोव्हिजन अर्थ मंत्रालय करतं. अर्थमंत्री अजितदादाच आहेत, आपल्या पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली जाईल की अशा प्रकारे दुजाभाव केला जातो? जाईल ना. ही गोष्ट जाणारच ना कानावर. अर्थमंत्री आहेत, अजितदादा सलग अर्थमंत्री आहेत आणि 25 वर्ष आणि मागचे 3.5 वर्ष याचा आढावा घेतला तर हे सगळे निर्णय अजितदादांच्याच काळात आहेत. त्यामुळं ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांचा ओबीसी समाज नाही आवडत आहे का? एकीकडे पीएचडीच्या पोरांना तुम्ही पैसे देत नाहीत आणि दुसरीकडे करोडो रुपये तुम्ही मागच्या 3.5 वर्षात वाटलेले आहेत. लक्ष्मण नाही असं त्यांनी मला माहिती दिली की असं असं लोक म्हणतात. हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात आता कसं एक मध्ये लागली लोकांची की काल धनंजय मुंडेंनी बंजारा समाजाच्या मेळाव्यात म्हणले की वंजारी बंजारा एकच आहे आणि आदिवासी आता समुदाय सांगते की एसटी मध्ये कुठल्याही प्रसूत घेऊन देणार नाही. हे कॉम्प्लिकेशन्स ओबीसी नेत्यांच्या माध्यमातून होते. असं आहे की मी याच्यावर जास्त भाष्य करणार नाही. परंतु एकदा हैदराबाद गॅझेट याप्रमाणे वाटेल तसे निर्णय घ्यायला सुरुवात झाली की मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो. अनेक प्रश्न जे उपस्थित होतात हा त्याचा अर्थ आहे. आतापर्यंत अनेक लोक जे आहेत अधिकारी निर्माण झाले, मंत्री मुख्यमंत्री निर्माण सगळे निर्माण झाले. काय सुप्रीम कोर्टाने सांगितलं
की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही म्हणून तो ओबीसीमध्ये घेता येत नाही, हे त्या मंत्र्यांनी ठरवलं, मुख्यमंत्र्यांनी ठरवलं. हा त्यांचा शहाणपणा आहे, चांगुलपणा आहे. आज त्यांनी केलं नाही, त्याच्यामुळे हे प्रश्न आले नव्हते. आता ह्या ज्या प्रश्न मी तर म्हणा ज्या पद्धतीनं दबाव निर्माण झाला आणि दक्षिण मुंबई बंद करण्यात झाली 3-4 दिवस, त्यापोटी जे काही निर्माण झालं त्याला आता हे अफशूट्स आता वेगवेगळे निघतील, वेगवेगळ्या त्या गोष्टी आता फुटतील बाहेर. काय तुम्ही जे आता दाखले जे दाखवले त्या मोदी अलीकडे झालेले असं तुमचं म्हणणं आहे. त्या कमिटीच्या दबावामुळे भ्रष्ट मार्गातून झाले असतील किंवा अन्य मार्गात तुम्ही म्हणताय की ह्या दाखल्यांच्या किंवा नोंदींच्या तपासणीसाठी दुसरी कमिटी द्यावा, तर ही कितपत पारदर्शक पद्धतीने करत असं वाटतं? तुमची सरकारी यंत्रणा एकूण कशा पद्धतीने काम करते या संदर्भात तुम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनाला आणून दिले? आता आमची ही समिती जी आहे ना, ही मंत्रिमंडळ समितीच आहे आणि याचा सगळा रिपोर्ट हा मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि काय आमचं समितीचं म्हणणं आहे ते सुद्धा त्यांच्यासमोर मांडणार. सर, भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं सातत्यानं प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री बोलत असतात. याच भाजपच्या डीएनएला दुखवण्याचं काम भाजप करतात. ते त्यांना विचारणं, मला विचारतं प्रश्न कुणाला विचारतो बाबा तुम्ही? परंतु ओबीसी तुम्ही सांगता प्रश्न त्यांचा, त्यांना प्रश्न विचारा, मला काय प्रश्न? ओबीसीचं तुम्ही नेतृत्व करताय सर. अरे पण मी ओबीसीचा आहे तर मी ओबीसीचं सांगतोय. आता कुणाला काय वाटतं आणि कोणाला काय वाटतं आणि कुणाचं नुकसान आहे, फायदा आहे, काय आहे, कोण काय म्हणतो हे त्यांना तुम्ही विचारणं, मला काय माहिती आहे. एवढं काय की आमचं नुकसान होत आहे, ओबीसी समाजाचं नुकसान होत आहे, एवढं मी निश्चित म्हणून बोलतो. भटक्या विमुक्ताने ओबीसी समाजाचं मागच्या वेळेला तुम्ही म्हणाला होतं की शरद पवार असेल किंवा अजित पवार असेल यांना या मराठा आरक्षण प्रश्नामध्ये जे ओढलं जात आहे किंवा त्यांना जी घोषणा दिली जात आहेत, नावं ठेवली जात आहेत, तसं करू नये असं तुम्ही मागच्या वेळेला म्हणाला होता. परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र शरद पवारांच्या बद्दल बोलताना असं म्हटलं की ज्यांनी 50 वर्ष आरक्षण रखडवून ठेवलं समाजाचं, त्यांनी आम्हाला सांगू नये की समाजाला आरक्षण कसं द्यावं. मला वाटतं त्यांनी कसं काय रखडून ठेवलं आणि 50 वर्ष ते कुठे काय मुख्यमंत्री होते? ते मुख्यमंत्री काही वर्षासाठी होते आणि ज्या वेळेला हे आलं मंडल आयोग त्याच्यानंतर जेव्हा लागू ते केलं 30 वर्ष 93च्या नंतर, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं ना की आयोगाच्या थ्रू सगळे होणार, मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकारच काढून घेतले ना, आयोगाच्या थ्रू जा आणि मग जर होत असेल तर करा असं म्हटलेलं आहे ना. मी असं पण म्हटलं होतं, आता तुम्ही पवार साहेबांचं नाव घेतलं म्हणून, की मागच्या वेळेला पण मी तुम्हाला म्हटलं, त्याचा दुसऱ्या दिवशी हायकोर्टामध्ये प्रश्न उपस्थित झाला की तुम्ही ओबीसीतून सर्व मराठा समाजाला आरक्षण मागताय. 1 मराठा लाख मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. ठीक, हे आरक्षण तुम्हाला पाहिजे आहे. 10% आरक्षण जे मिळालं मराठा समाजाला ते नको आहे का? त्याच्या अगोदर दुसरं 10% आरक्षण EWS आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय ते नको आहे का? ओपनमध्ये सुद्धा तुम्ही होतात 50%, ते तुम्हाला नको आहे का? याचं उत्तर मला काही सुजान व्यक्तींनी द्यावं असं म्हटलं होतं. तोच प्रश्न हायकोर्टाने सुद्धा विचारला सरकारला, हे नको आहे का, हे नको आहे का? मग पवार साहेबांना प्रश्न तुम्ही विचारला, पवार साहेबांना मी एका जातीच्या बाबतीत काय बोलत नाही. अरे बाबा, जातीच्या बाबतीत नाही मी प्रश्न विचारला, वर्गावर होणाऱ्या अन्यायाबद्दल तुम्ही जो 27% आरक्षण जे त्याची अंमलबजावणी केली त्याच्यामध्ये अशा रीतीनं जर काय होत असेल तर ते योग्य आहे का? याचा एक सुजान राज्य करते म्हणून तुम्ही बोलायचं आहे. मी जातीवर उद्या काय बोलतो? आणि ओबीसी आमची जात नाही आहे, ओबीसी आमचा क्लास वर्ग आहे 374 जातींचा. पण ते सुद्धा असं त्याने ते म्हणजे मला असं वाटतं की कात्रजचा घाट दाखवला त्या प्रश्नाला त्यांनी. काल साहेब नाशिकमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांनी फार मोठे कांदा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुद्दे उपस्थित केले.
सगळा आरोप सरकारकडे होता आणि विशेषतः परत नेपाळसारखी परिस्थिती होईल असं एक सुतवाचक भूमिका घेतली. कायदा व सुव्यवस्थेवर नाशिकमध्ये येऊन पवारांना मुद्दे उपस्थित करायचे, पवारांना नाशिकमध्ये येऊन अशा स्वरूपाचं वातावरण निर्मिती करण्याचं कारण काय तुमच्या जिल्ह्यात? परत हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे की माझ्यासाठी आहे? जिल्ह्याचे नेते तुम्ही आहेत. अरे तर त्यांना काय करायचं आहे, त्यांच्या मनामध्ये काय आहे, ते जे बोलतात त्याचा अर्थ काय लावायचा आहे, त्यांची भावना काय त्यांना विचारा बाबा. आणि प्रश्न राहिला कांद्याचा, आज पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न मी सभागृहामध्ये आमच्या मंत्रिमंडळामध्ये उपस्थित केला जवळजवळ की हे जे आहे यांनी नाफेड येतो म्हटल्याबरोबर ताबडतोब 400-500 रुपयाने भाव कमी झाले आणि शेतकरी अडचणीत आला. ते स्पष्टच झालं पाहिजे की असं काही होत नाही आणि त्यात क्लॅरिटी आली पाहिजे लोकांच्या समोर. सर, जरांगे पाटील म्हणतात की जर तुम्ही कोर्टात जाण्याची भाषा करत असाल तर आम्ही देखील कोर्टात जाऊ आणि रस्त्यावरची जर भाषा केली तर रस्त्यावरती देखील उत्तर देऊ, अशा पद्धतीचं ते बोलतात. चांगली गोष्ट आहे. आणखी काय करायचं? या ना कोर्टात, या ना, काय करायचं या. कोर्टात मराठा संदर्भात पण याचिका केली आहे की ईडब्ल्यूएसचं पण आरक्षण आहे, त्यात सोबतच एससीबीसीचं आरक्षण आहे, त्याच्यावरती देखील कोर्ट प्रश्न उपस्थित करतात आहे. आणि अशातच ते तुम्हाला आव्हान देतात ओबीसीला की तुम्ही कोर्टात गेला तर आम्ही पण कोर्टात घेऊ. ते अगोदरच कोर्टात गेलेले आहेत 2-4 वर्षापासूनच की आमचं ओबीसीचं आरक्षण जे आहे ते पूर्णपणे काढून टाकू. एक केस आहेच त्यांची तशी. त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या मंडल आयोगाची तुम्ही गोष्ट करता तो मंडल आयोग हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे, हा अख्ख्या देशाचा प्रश्न आहे, देशातील सर्व राज्यांचा प्रश्न आहे, देशातील 54% लोकांचा प्रश्न आहे. आणि ते तुम्ही जाऊन करणार का मंडल आयोगाला तो चॅलेंज करणार? आणि मंडल आयोगाला चॅलेंज करणाऱ्यांना मला सांगायचं आहे 9 जजेसच्या घटनापीठानं सुप्रीम कोर्टाच्या त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. माहीत नसतं कधी कधी लोकांना बोलतात, अभ्यासाचा प्रश्न असतो. उत्तर झालं म्हणजे एक प्रश्न, तुम्ही जर सजावटीच्या लेखीच्या कौतुक सोहळ्याला गेला होता त्याची चर्चा होती, मला आमंत्रण आलं होतं आणि समजा लहान तुम्ही मुलगी जाते आहे बॅरिस्टर होण्यासाठी आणि तिच्यासाठी जर एक स्वागत समारंभ ठेवला तर काय जाऊ नये असं काय आहे? हो, जाईन, मला वेळ मिळाला. आणि अशा ज्या लहान समाजातील मुलं जात असतील परदेशात आणि शिकत असतील, बॅरिस्टर होत असतील तर आपण कौतुक केलं पाहिजे. काय ते वावगं काही नाही. पण सर, ते सदावर ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात भूमिका घेतात, त्यामुळे जोरदार चर्चा होते या सगळ्या गोष्टींची. तुम्ही त्यांच्या हो द्या ना, मग काय चर्चा झाली तर काय करायचं? चर्चा होते म्हणून तर तुमचे हे सगळे चॅनल्स आहेत ना माझ्यासमोर. आता कशाला आले असते? अहो ते काय जायला नाही लागत, हल्ली मोबाईल्स असतात ना सगळ्याकडे. असं आहे ते. आज माझ्यामुळे नाही, पहिल्यापासूनच ते जे आहेत हे मागासवर्गीयांच्या केसेससाठी लढतात. ओके सर, चला, धन्यवाद. सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करावाच लागेल. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी पण सांगितलं होतं की येत्या 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या म्हणून सांगितलं होतं, तेव्हा निवडणूक आयोग घेऊ नाही शकलं. प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाचं कारण दिलं होतं आणि आता सुप्रीम कोर्टाने दुसऱ्यांदा निर्देश दिले की 31 जानेवारी 2024च्या पूर्वी निवडणूक होईल. तयारी चालू हो. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.